ये बस. स्वानंदी बस प्लीज. पाणी घे. सुजित सर, नक्की काय गडबड आहे? मला काहीच कळत नाहीये. मी ऑफिसमध्ये आले तेव्हा बघितलं तर ऑफिसचा सगळा स्टाफ चेंज झालाय. मला काही कळतच नाहीये. ते दादा मगाशी म्हणाले की देशमुख साहेब 6 महिने आधीच रिटायर झाले. हे बघा सुजित सर, तुम्ही मला खरंच नोकरीवरनं काढलंय का? तसं असेल तर मला स्पष्ट शब्दात सांगा. मला कळत नाहीये. मला या सगळ्यांचा खूप त्रास होतोय. स्वानंदी, खरं तर मलाही कळत नाहीये की तुला सत्य सांगायचं की नाही ते. तुला कोणीच सत्य सांगायला तयार नाहीये. सगळेच तुझ्याशी खोटं बोलतायत. पण मी नाही खोटं बोलू शकत. स्वानंदी, मणी आणि वॉर्डन तुझ्यापासून खूप मोठं सत्य लपवतायत. मनीष सर. बसा बसा प्लीज बसा. स्वानंदी कुठे आहे? हो, सुजित सरांच्या केबिन मध्ये. ओके थँक्यू. स्वानंदी, सांभाळ स्वतःला. प्लीज रडू नकोस. तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात? हे असं सगळं माझ्याशी वागताना तुम्हाला काहीच नाही वाटलं? स्वानंदी, हे बघा प्लीज गैरसमज करून घेऊ नका. मला एकदा बोलण्याची संधी द्या. मी सगळं क्लिअर करतो. मला तुम्हाला हर्ट करायचं नव्हतं स्वानंदी. परिस्थिती अशी होती की मला सत्य लपवावं लागलं. शिवाय डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की यातलं काही स्वानंदीला सांगू नका, त्यामुळे स्वानंदीला त्रास होईल. हे सत्य लपवलं तेव्हा मला किती त्रास झाला माझं मला माहिती आहे स्वानंदी. मी जर सत्य सांगितलं असतं तर माझ्या डोळ्यासमोर सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं, म्हणून लपवलंय. माझा अपघात तुमच्यामुळे झालाय. यात तुमचं कुटुंब उद्ध्वस्त होण्याचा काय संबंध? मणी सर, फॉल्टी मशिनरीज तुम्ही आणल्या होत्या. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून माझा अपघात झाला. माझ्या या अवस्थेला तुम्ही कारणीभूत आहात. आणि तुम्ही ही असली कारणं काय देताय मला? हे बघा, हे सगळं तुमच्यामुळे झालंय. हे सत्य मला सुजित सरांनी सांगितलंय. त्यामुळे अजून माझ्याशी खोटं बोलायची काही गरज नाहीये. मणी, सॉरी. नाही, तुम्ही कोणीच स्वानंदीला सत्य सांगायला तयार नव्हतात, पण ते सत्य शेवटी मीच तिला सांगितलं. तुझ्याच हलगर्जीपणामुळे तिचा ऍक्सिडेंट झालाय हे मी तिच्यापासून लपवू नाही शकलो. स्वानंदी, अजून एक गोष्ट आम्ही सगळ्यांनी तुझ्यापासून लपवली आहे. तू थोडे दिवस नाही, सांगली महिनाभर हॉस्पिटलमध्ये होतीस. काय? हो. आणि या महिन्याभरात आपल्या ऑफिसमधला काही स्टाफ बदलला. काही स्टाफ आपला गुजरातच्या ऑफिसला आम्ही शिफ्ट केलाय. म्हणून मगाशी तुझा गोंधळ झाला. मला कळतंय स्वानंदी, महिनाभर तू ऑफिसमध्ये नव्हतीस, त्यामुळे त्या महिन्याचा तुझा पगार कट होईल की काय अशी भीती वाटते तुला. बट यू डोंट वरी, ते सगळं मी नीट मॅनेज करेन.
सुजित सर, आत्ता लक्षात येत आहे माझ्या, हे सारखे सारखे हॉस्पिटलमध्ये का येत होते? मी यांना सांगत होते मला तुमच्यामुळे त्रास होतोय, तुम्ही इथनं निघा, पण हे ऐकत नव्हते. स्वतःची भीती लपवण्यासाठी तुम्ही हॉस्पिटलमध्ये येत होतात ना मणी सर? तुम्हाला माझी काळजी नव्हती? मी किती वेळा म्हटलं की माझ्या आईला माझ्या बहिणीला फोन लावून द्या, पण तुम्ही नाही लावून दिला. कारण तुम्हाला भीती वाटत होती, माझी आई माझी ताई इथे आली तर ती पोलिसात जाऊन तक्रार करेल आणि पोलीस तुम्हाला अटक करतील. तुम्ही माझ्या काळजीपोटी हॉस्पिटलमध्ये येत नव्हता, तुम्ही स्वतःचा जीव वाचवायला हॉस्पिटलमध्ये आला होता. किती स्वार्थी आहात मणी सर तुम्ही. स्वानंदी, मी तुम्हाला सांगितलं मला तुमची काळजी नाहीये. मी माझी ड्युटी करत होतो कारण साहेबांनी मला तसं सांगितलं होतं. माझा कसलाही स्वार्थ नव्हता त्यामध्ये. बस भासा मणी सर, आता मी तुमच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. त्यामुळे अजून प्लीज खोटं बोलू नका. स्वानंदी, तायडे, स्वानंदी, मणी सर खरं बोलतायत. तायडे, तू तू इथे? तायडे, अगं तुला इथे बघून इतकं बरं वाटतंय काय सांगू. तू एकटीच का आलीस? आपली आई कुठे आहे? अगं आईला ना जरा बरं नाहीये, म्हणजे ताप येतोय तिला. मला जेव्हा कळलं तुझा ऍक्सिडेंट झालाय तेव्हा मी लगेच निघून आले आणि आईला नाही सांगितलं. बरं नाहीये ना ग तिला, म्हणून आईला फक्त एवढं सांगितलं की मुंबईला जाऊन येते, काम आहे. काय झालंय तिला? खूप बरं नाहीये का तिला? अगं नाही, बरी होईल ती 4 दिवसात. मग ठीक आहे, पण बरं झालं तू आलीस, तुझी खूप गरज होती मला. आता तू आलीस ना, बघ मी किती लवकर बरी होते ते. खरं तर मी आज ऑफिसला सुजित सरांना भेटायला आले होते. मी आता आलेच आहे तर विचार केला की आजपासूनच ऑफिस जॉईन करावं, कारण रजा मला परवडणार नाही. तुझ्या लग्नासाठी मला पैसे जमा करायचे ना, आराम करून चालणार नाही, म्हणून मी आजपासूनच ऑफिस जॉईन करणार होते. पण तुला कसं कळलं माझा ऍक्सिडेंट झालाय? अगं मणी सरांनीच फोन केलेला मला. तुला माहितीये का, मणी सरांना खूप वाईट वाटतंय की तुझा ऍक्सिडेंट त्यांच्यामुळे झालाय, आणि ते मला सॉरी म्हणाले की माझ्या बहिणीचा ऍक्सिडेंट त्यांच्यामुळे झालाय ते. बरं, आता आलीच आहेस तर 2-4 दिवस माझ्यासोबत राहून जा. तू एक काम कर, तू माझ्यासोबत हॉस्टेललाच राहा. मी वॉर्डन मॅडमशी बोलते, काही प्रॉब्लेम होणार नाही. तुझी हॉस्टेलला नक्कीच सोय होईल. स्वानंदी, आता अजिबात काळजी करू नकोस. मी तुला सोडून कुठेच जाणार नाही, इथेच राहणार आहे, तुझ्या जवळ, तुझ्यावर लक्ष ठेवून. सुजित सर, खरं तर मी तुम्हालाच ऑफिसमध्ये भेटायला आले होते. नाही म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना तुमचा एक साधा फोनही नाही आला, तुम्ही माझी विचारपूसही नाही केली. मला वाटलं तुम्ही माझ्यावर रागवलात की काय ते विचारायला आणि तुम्हाला भेटायला ऑफिसमध्ये आले होते. स्वानंदी, सॉरी. खरंच मी मनापासून तुझी माफी मागतो. मी हॉस्पिटलला तुला भेटायला आलो नाही, तुझी चौकशी सुद्धा केली नाही.
स्वानंदी या ऍक्सिडेंटला जरी मणी कारणीभूत असला ना तरी शेवटी ती मला माझीच जबाबदारी वाटते. म्हणजे मी स्वतः जर ती मशिनरी इन्स्पेक्ट केली असती तर कदाचित हा इतका मोठा ऍक्सिडेंट झालाच नसता. हीच गोष्ट मला खात होती आणि म्हणून मी हॉस्पिटलला नाही येऊ शकलो. आणि खरं सांगायचं तर त्या हॉस्पिटलच्या कपड्यांमध्ये, त्या हॉस्पिटलच्या बेडवर मी तुला बघूच शकलो नसतो. माझंच चुकलं. मी हॉस्पिटलला यायला हवं होतं. जमलं तर मला माफ कर. सुजित सर, अहो तुम्ही कशाला माफी मागताय? ह्या सगळ्यात ज्याची चूक आहे त्याने अजून माफी सुद्धा मागितली नाहीये. सुजित सर, मी उद्यापासून ऑफिसला आले तर चालेल का? नाही म्हणजे माझी तायडी आली आहे तर तिच्यासोबत जरा वेळ घालवते. स्वानंदी, थँक्यू. तायडे, चल आपण हॉस्टेलला जाऊयात. नाही स्वानंदी, प्रॉब्लेम होईल. कसला प्रॉब्लेम होईल? प्रॉब्लेम म्हणजे तू हॉस्टेलला नाही जाऊ शकणार. मी हॉस्टेलला का नाही जाऊ शकत? सुजित सर, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय का? सुजित सर, मी काय विचारतीये, मी हॉस्टेलला का नाही जाऊ शकत? कारण तू आमच्या बरोबर आमच्या घरात राहणार आहेस. साहेब, तुम्ही आणि मी तुमच्या घरात का राहायला येणार? स्वानंदी, तुझा अपघात आमच्या फॅक्टरीत झाला म्हणून मी स्वतःला जबाबदार समजतो. जोपर्यंत तू पूर्ण बरी होत नाहीस तोपर्यंत तुझी जबाबदारी माझ्यावरती आहे. तू माझ्या घरात राहशील, माझ्या नजरेसमोर. साहेब, तुम्ही माझी इतकी काळजी करताय त्यासाठी खरंच थँक्यू. पण तुम्ही स्वतःला दोषी समजू नका. या सगळ्यांमध्ये ज्या व्यक्तीचा दोष आहे त्याला थोडं गिल्टी वाटू द्या. आणि मी आता पूर्णपणे बरी आहे त्यामुळे मला तुमच्या घरी न्यायची खरंच काही गरज नाहीये. मी आजपासून ऑफिस पण जॉईन करेन. बघ स्वानंदी, डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय तू काही करायचं नाहीयेस. जोपर्यंत डॉक्टर तुला परवानगी देत नाही काम करण्यासाठी तोपर्यंत तू आमच्या घरी राहायचंयस, आराम करायचायस. हे बघ, मी डॉक्टरांशी बोललोय. ते म्हणालेत की किमान 2 आठवडे तरी तुला विश्रांती घ्यावी लागेल. हे बघ, तुला किती वाटत असेल की तू बरी झालीयस, पण तशी तू बरी झालेली नाहीयेस. हे बघ स्वानंदी, धोका अजून टळलेला नाहीये. नाही साहेब, मी अजून त्या हॉस्पिटलमध्ये नाही राहू शकत. माझा जीव घुटमळतो तिथे. स्वानंदी, पण साहेब बरोबर बोलताय. तुम्ही अशा अवस्थेत म्हणजे आत्ताची परिस्थिती लक्षात घेता साहेबांच्या घरी राहणंच योग्य. आम्ही बोलतोय ना, मग तुम्ही मध्ये कशाला बोलताय? साहेब प्लीज यांना सांगा. मणी, मी बोलतोय ना, मला बोलू दे. हे बघ स्वानंदी, माझ्या जबाबदारीवर डॉक्टर तुला आत्ता डिस्चार्ज देतील. तुला जे काही आवश्यक आहे किंवा जे काही इक्विपमेंटची गरज आहे त्या सगळ्याची सोय मी घरी करेन. आणि डॉक्टर रोज येऊन रुटीन चेकअप करतील. तेव्हा आता तू ठरव तुला कुठे राहायचंय ते. तुला हॉस्पिटलमध्ये राहायचंय का आमच्या घरी? साहेब, पण मला इतकी रजा घेऊन चालणार नाही. मला लगेच ऑफिसला यावं लागेल.
मला पैशाची खूप गरज आहे. मी रजा घेतली तर माझा पगार कट होईल आणि माझ्या घराची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे, त्यामुळे मी नाही आराम करू शकत. हे बघ स्वानंदी, त्याची तू काळजी करू नकोस. जेवढी तुझी सुट्टी होईल त्याचे पगार मी कापणार नाही आणि त्याची हमी मी देतो. नाही साहेबभाऊ, तुमचे हे असे उपकार कसे घेऊ मी? मी काम न करता त्याचा पगार नाही घेऊ शकत. सॉरी, मला माफ करा. अगं स्वानंदी, आपण असं केलं तर म्हणजे बघ, आता तुला जोवर बरं नाहीये तोवर तुझ्या जागी मी काम करीन. म्हणजे कसं, फुकट पैसे पण येणार नाहीत. तुला हवंय तसंच होईल. तायडे, अगं तसं शक्य नाहीये. म्हणजे तू माझ्या जागी अशी लगेच नाही जॉईन करू शकत. त्यासाठी तुला इंटरव्ह्यू द्यावा लागेल, ट्रेनिंग घ्यावी लागेल. असं ऑफिस नाही जॉईन करतायत आणि बाकीची पण कामं असतात माझ्यावर, ती पण तुला नाही जमणार. सॉरी साहेब. स्वानंदी, तुझा स्वावलंबीपणा मला कळतोय. आपण एक काम करूया ना, तू वर्क फ्रॉम होम कर, म्हणजे घरातनं काम कर. ते काय आणि कसं करायचं हे मी बघतो. आणि कार्तिकी तुझ्या जागी ऑफिसमध्ये काम करेल. तू लवकरात लवकर बरी झालीस की मग परत जॉईन कर ना तू. आता हे बघ, तू इथे आहेस, कार्तिकी इथे आहे, तर मग तू आपली फॅक्टरी तिला दाखव. आणि शिकायचं म्हणशील तर काय, ती शिकेल, त्याची सोय मी करतो. ठीक आहे? येस, हे बेस्ट आहे. स्वानंदी, मला पटतंय डॅडचं म्हणणं. आणि मग असं वागलीस तर दोघांसाठी सुद्धा विन विन सिच्युएशन होईल. सो प्लीज डॅडचं म्हणणं कन्सिडर कर, प्लीज. सुजित सर, साहेब, मला खरंच हे पटत नाहीये आणि माझ्यासारख्या साधारण मुलीसाठी एवढं सगळं करायची गरज पण नाहीये. स्वानंदी, हे बघ, तू माझ्या मुलीसारखी आहेस. मला समजा मुलगी असती तर तिच्यासाठी मी जे काही केलं असतं तेच मी तुझ्यासाठी करतोय. आता तू सांग मला, समजा माझ्या जागी तुझे वडील असते तर तू त्यांना नकार दिला असतास का? हे बघ स्वानंदी, माझ्या ठिकाणी तुझ्या वडिलांचा चेहरा आण आणि विचार कर. हवं असेल तर मी हात जोडतो तुझ्या समोर, पण तू नाही म्हणू नकोस. साहेब, प्लीज प्लीज असे हात जोडू नका. ठीक आहे, मी राहते तुमच्या घरी, पण प्लीज असे हात जोडू नका. शाबास स्वानंदी. बरं, मी घरी जातो आणि सगळी तयारी करतो. येतो मी. तायडे, चल मी तुला फॅक्टरी दाखवते. मी आलेच. हो. स्वानंदी, तुम्हाला काहीच आठवत नसलं तरी मी हे विसरू शकत नाही की तुम्ही माझ्या स्वानंदी आहात. माझी बायको, माझ्या अर्जुनची आई. आणि स्वानंदी, मला तुमचा अभिमान आहे की तुम्ही या अवस्थेतही तुमचा स्वावलंबी स्वभाव तसाच ठेवला आहे. काका, पाणी. अहो, मी काय ऐकतेय, ती स्वानंदी चांगली बॅग भरून गेली होती ना, तुम्हाला करमत नाही, तुम्हाला चैन नाही पडत म्हणून ती आता उद्याचा परत घरात येते. हे बघा, मला अजिबात मान्य नाही. मी तिला घरात राहून देणार नाही. शालिनी, तुमचा कुठला हक्क आहे ज्यामुळे तुम्ही तिला घरी येण्यापासून थांबवणार आहात? तुम्हाला कळतंय का, आता हे घर तुमचं आमचं राहिलेलं नाहीये. स्वानंदी या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण आहे. आणि मी तिला समजा बाहेर जायला सांगितलं ना, तर त्याच्या आधी ती आपल्याला सांगेल तुम्ही घरातनं बाहेर व्हा म्हणून. आणि हे बघा,
मी आता याच्या पुढे हे सांगू शकत नाही की मला खूप कामं आहेत, दिल्लीचं प्रकरण सॉल्व्ह होऊन दे, त्याच्यानंतर आम्ही घर सोडणार आहोत. किती दिवस सांगू मी हे? डॅड ती स्वानंदी आणि कार्तिक इथे यायला निघाल्यात. त्याची रूम रेडी आहे ना मॉम? रूम कसली रेडी झाली आहे? तुझी आई स्वानंदीला घरात येऊ देत नाहीये. जरा तिला समजाव. मॉम ऐक ना मॉम, आत्ता या गोष्टीमध्ये इंटरफेअर नको ना करूस. ऐक ही आपल्या घरी जी आत्ता स्वानंदी येणार आहे ती स्वानंदी आपल्याला त्रास देणारी स्वानंदी नाहीये. 2 वर्षांपूर्वीची स्वानंदी आहे. अगं फॅक्टरीत गेली होती ती, तिला मशीनवर बसून काम करायचंय. माझ्याशी चांगलं वागते, चांगलं बोलते ती, कळतंय का तुला? त्यामुळे प्लीज तू आत्ता हवं तर इंटरफेअर नको करूस प्लीज. अय्या खरंच की काय? म्हणजे मी तिला घरातली कामं पण सांगू शकते? शालिनी काय बोलताय तुम्ही? स्वानंदीला आराम मिळावा म्हणून तिला इथे घरी घेऊन येतोय मी, कामाला झुंपायला नाही. आणि अहो इतके नोकर घरात असताना तीच कशाला हवी तुम्हाला कामासाठी? हे काय करतोस? म्हणजे स्वानंदी आउट हाऊस मध्ये येणार नाही? नाही म्हणे, मला हे पटत नाहीये. म्हणजे स्वानंदी सरपोतदार फॅमिली बरोबर राहणार आहे, तिच्यासाठी सुरक्षित नाहीये. ते काहीही करू शकतात तिच्यावर, आपल्याला माहिती आहे हे. आणि त्याच भरीच भर म्हणून तिची ती बहीण आली आहे, माहिती आहे ना, ती खुंची आहे. आई प्लीज, आपण स्वानंदीचं सामान सगळं लपून ठेवायला हवं. तू पण बघ इकडे तिकडे, जर असली एखादी गोष्ट तर ती ठेवून देता येईल. बोलण्याच्या नादात राहून नको जायला. चुकून स्वानंदी आल्या, त्यांनी ती वस्तू बघितली तर त्यांना संशय येईल. पण ती आपल्या बरोबर राहू शकते ना, आपण दोघंही तिची काळजी घेऊ, इथे सुरक्षित राहील ती. मला सांग, कुठल्या नात्याने आणणार मी त्यांना इथे? कलिगी मी त्यांचा ऑफिस मधला. शिवाय तुला त्यांनी इथे बघितल्यानंतर त्यांना 100 प्रश्न पडतील की वॉर्डन मॅडम मणीच्या घरी काय करताय. तेव्हा काय उत्तर देणार होत आपण? देव पण आपली परीक्षा घेतोय ना. अख्खं आयुष्य मी एकाकी काढलं, एकटीने काढलं. आता कुठे जरा चांगले दिवस आले होते. माझा मुलगा, माझी सून, माझा नातू यांच्याबरोबर काही आनंदाचे क्षण घालवत होती. पण नियतीला ते मंजूर नाही. ते सुख सुद्धा ओरबाडून घेतलं. पण या सगळ्यामध्ये ते अर्जुनचे हाल होत आहेत. त्याचे हाल मी कल्पना पण करू शकत नाहीये. त्याचा काय दोष आहे? आई असून सुद्धा आई दुरावली आहे त्याच्यापासून. आणि म्हणे तुला खरंच असं वाटतंय की स्वानंदीला आपण इथे परत आणली तर तिची मेमरी परत येणार नाही? म्हणे कदाचित उलटही होऊ शकतं ना. म्हणजे आपल्याला बघितल्यानंतर, घराला बघितल्यानंतर, अर्जुनला बघितल्यानंतर तिची स्मरणशक्ती परत सुद्धा येऊ शकते.